अरे भैया इथं काय करायला लागलायस? तिकडे गणपती येणार आहे, ती मंडळाची पोरं तयारी करायला लागली ती. अरे होय, एवढी लाकडं फोडून मी येणारच होतो. अरे भावा, या वर्षी मंडळात गणपती लय मोठा साजरा करायचा आहे आणि प्रत्येकानं 1000 रुपये वर्गणी दिले. 1000 रुपये? होय, पण ह्या वर्षी तर तू वर्गणी देशील का? होय देतो की. जा मग आईकडे वर्गणी घेऊन ये जा. आणि हा, वर्गणी घेतल्याशिवाय मंडळात यायचं नाही. बर बर. होय आत्या, गणपती आलाय पण हे पाऊस काय बंद होईना बघा. होय अगं. आय, या वर्षी मंडळातले मोठा गणपती बसवणार आहे ती. सगळ्या पोरांनी वर्गणी दिल्या, मला पण वर्गणी द्यायची. किती रुपये रे बाळा? 1000 रुपये. आणि पोरं म्हणली ती वर्गणी दिल्याशिवाय मंडळात द्यायचं नाही. अरे बाळा, आता आपल्याकडे एवढं पैसे आहेत का? किती दिवस झालं बघतोस, मी घरातच आहे, मला कुठं काम सुद्धा नाही र. तुला माहिती आहे ना का, तुझा बा घरात 1 रुपया सुद्धा देत नाही. एकट्या पोरगीने कुठलं म्हणून बघायचं. तुमचं प्रत्येक टायमाला जास्त या. आत्या तुम्ही बसा, मी कुठं काम बघून येते. भैयू, ए भैयू, इकडे रे बाळा, ही धर पैसे, जा दे जा गणपतीची वर्गणी. नको आहे, नको मला हे पैसे. का र, आता काय झालं? ह्या पैशासाठी तू काय काय केले ती मी डोळ्यानं बघितले. हो दादा, तुमच्याकडे काय काम असेल तर सांगा की, मला पैशांची लय गरज आहे. हो कामाची कमी आहे इथं, ती इटा उचलून टाका तिकडे. हो, मालाचं नुकसान करू नका. इथं कामाला काय फुकट येत नाही, पैसे द्यायचे तुम्हाला. गोजीरा विघ्नेश्वर. असू दे, जा दे जा वर्गणी. असून दे गा, आपण घरात पण गणपती चांगला साजरा करूया. आणि हो आय, मी मोठा झालो ना, तुम्हाला असलं कष्ट करू देणार नाही. बाई किती ग शान झालंय बाळ माझं. कालंबोदर साजिरा सुंदर रूप